नमस्ते. भविष्याचे डॉक्टर्स कसे आहात? आशा करतो की तुम्ही चांगले असतील. आज आपण बोलणार आहोत यूपी आयुष काउन्सिलिंगची दुसरी फेरी 10 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. दुसऱ्या फेरीची शेवटची दिनांक 14 ऑक्टोबर आहे. अनेक असे कॉलेज आहे ज्यात जागा रिक्त आहे. खाजगी कॉलेज प्रायव्हेट मध्ये फी बाबतीत जर बघितलं गेलं तर फार कमी किमतीत BMS होतं आपलं यूपीत. प्रत्येक वर्षी 2 लाखात BMS होतं यूपीत. जे महाराष्ट्र राज्यातील मुले आहात जे BMS मध्ये प्रवेश घेण्याचे बघत आहे, कारण महाराष्ट्राचा कट ऑफ अंतिम गुण जास्त आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरी जातीचे असतील, फक्त पात्र असतील म्हणजे जनरलचे आहात. 144 म्हणजे 144 प्लस मार्क असतील, CS, SC चे आहेत. 113 प्लस मार्क असतील तर यूपीत प्रवेश घेऊ शकतात. महाराष्ट्रात कट ऑफ जास्तीवर जाते, फी पण जास्तीवर जाते. जर कुठल्या मुलाला 150 किंवा 200 मार्क असतील तर त्याला महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये प्रवेश होत नाही. मुले जर व्यवस्थापन मॅनेजमेंट कोट्यात जात असतील प्रवेश घेण्यासाठी तर त्याला 3 गुणा फी द्यावी लागते. म्हणजे त्यांचे बजेट 25 ते 30 लाखापर्यंत जाते. महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी असेल जो यूपीत प्रवेश बघत आहे व ते 10 ते 12 लाख या बजेटमध्ये प्रवेश बघत आहे तर ते यूपीत प्रवेश घेऊ शकतात व आपलं BMS पूर्ण करू शकतात. तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल आणि 100% प्रवेश घ्यायचा असेल तर माझे एक्सपर्ट तज्ज्ञ आयुष काउन्सिलिंग तुमच्याशी बोलू शकतात. माझा जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून बोलू शकतात व आपला प्रवेश निश्चित करू शकतात. 14 ऑक्टोबर ही शेवटची दिनांक आहे. जो कोणी विद्यार्थी प्रवेश घेणार आहे त्यांनी नक्की संपर्क करा आणि माझ्या टीमशी संवाद साधा. कुठल्याही कॉलेजबद्दल जाणून घ्यायचे आहे, तुम्हाला नक्की प्रवेश घ्यायचा आहे, कमी मार्क कमी बजेट असेल तर नक्की संपर्क करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओत. धन्यवाद.